बाप्पाला आकार देणारे हे हात आहेत महिला मूर्तिकारांचे। अगदी सराईत मूर्तिकाराप्रमाणे अत्यंत कुशलतेनं या महिला बाप्पांच्या मूर्ती साकारतायत। भायखळ्यातल्या चव्हाण कुटुंबातील महिला आपला गणरायाच्या मूर्ती घडवण्याचा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहेत। या अमृता चव्हाण गेल्या 30 वर्षांपासून गणेशाच्या सुबक मूर्ती घडवतायत। त्यांच्या सासऱ्यांनी गणपती मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता। मला 30 वर्ष झाल्यापासून मी चालूच आहे गणपतीचं काम सर्व शेडिंग गणपती बनवण्यापासून सगळं काम करतो। पहिले सासरे करायचे आमचे बाबूराव चव्हाण, पण आता मिस्टर बनवतात, पण त्यांच्याबरोबर आम्ही सर्व करतो, मुलं आम्ही सर्व। केवळ अमृता चव्हाणच नव्हे तर त्यांच्या 2 मुली आणि नणंदही मूर्ती घडवण्यात त्यांना मदत करतात। त्यांची नणंद आणि लग्न झालेली एक मुलगी गणपती आधी खास मूर्ती साकारण्यासाठी माहेरी येतात। बालपणापासूनच बनवतो। आजोबांचा आधी कारखाना होता, नंतर मग पप्पा करायला लागले, त्याच्यानंतर मग भाऊ वगैरे सगळे, नंतर बहीण मम्मी वगैरे, नंतर मग आम्ही सुरुवात केली। त्याच्यानंतर मग आता लग्न झाल्यावर मग सासू सासरे पाठवतात आणि आमचे हे पण येतात मग मदत करायला सुट्टी घेऊन। पहिला आम्ही असं थोडं घासायचो वगैरे लहान असताना, आता म्हणजे आम्ही लग्न झाल्यावर येतो तर मग थोडं कलरिंगचंच काम करतो। बाकी सगळं हे आमची वहिनी त्यांची मुलं ती लोकच करतात सगळं। अमृता यांची दुसरी मुलगी सॉफ्टवेअर क्षेत्रात कामाला आहे। ती देखील गणरायाच्या मूर्ती घडवण्यासाठी खास सुट्टी घेते। मूर्ती साकारण्यासाठी माती मिळण्यापासून ते अखेरचा हात फिरवण्यापर्यंत या महिला काम करतात। या महिला बाप्पांची मूर्ती घडवतात याचं विशेष कौतुक लोकांना वाटतं। मी बीकॉम आहे आणि मी सारस्वत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते, सॉफ्टवेअर सपोर्टला। आणि या गणपतीच्या कामासाठी खास मी 15 दिवस एक सुट्टी घेते, पण खूप छान वाटतं की हे सगळं करताना। इवन आमची 3री पिढी आहे की गणपती बनवते। जवळपास 100 मूर्त्या या महिलांनी साकारल्यात। चव्हाण कुटुंबातील महिलांनी साकारलेल्या या मूर्ती घेण्यासाठी अगदी वाशी, डोंबिवली, चिपळूण, सातारा, दादर, नायगाव, कोपरखेरणेवरून ऑर्डर येतात। महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत। गणपती हे गणेशाचं रूप। आज महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत अनेक चर्चा आणि वादंग आहेत, पण याच गणेशाला बनवणाऱ्या या पार्वती पाहिल्या की मनातील श्रद्धा आणि बदलता काळ तुम्हाला श्रद्धेय बनवतो एवढं मात्र नक्की। मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।